So today we will discuss the topic of record of right, chapter 10, section 147 to 159 deals with record of rights. Today we discuss section 147 to 151. So let's begin. First, starting the part of introduction. Chapter 10 from section 147 to 159 deal with the provision of record of rights. रेकॉर्ड ऑफ राईट्सचा चॅप्टर आपल्याला कळलं तर त्यामध्ये हा रेकॉर्ड ऑफ राईट्स असण्यामागचा प्रिन्सिपल काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. द मेन प्रिन्सिपल बिहाइंड रेकॉर्ड ऑफ राईट इज दॅट ऑल राईट्स अँड लायबिलिटीज इन रिस्पेक्ट ऑफ एव्हरी पीस ऑफ लँड are to be recorded in a document maintained in village itself by तलाठी. रेकॉर्ड ऑफ राईट्स थोडक्यात तुम्ही असं कन्सिडर करा की फेरफार नोंद. फेरफार हे सगळे एखाद्या गावाचे सर्व फेरफार हे तलाठ्याकडे असतात आणि त्या तलाठ्याकडे असलेल्या फेरफारच्या रिलेटिव्ह मध्ये हे सर्व टॉपिक सेक्शन्स येतात. फेरफार प्रत्येक जमीन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर झाली की त्या ट्रान्सफर झालेल्या गोष्टीला गाव सदरी नमुन्यावर एक फेरफार पडला जातो. तर त्या फेरफार काय असतो, तो कसा केला जातो, एखाद्या फेरफारच्या रिलेटिव्ह मध्ये डिस्प्यूट झालं तर ते कसं सॉल्व्ह केलं जातं, या सर्वांची माहिती रेकॉर्ड ऑफ राईट्स या टॉपिक मध्ये आपल्याला समजून येते. द रेकॉर्ड गिव्स पर्टिक्युलर ऑफ ऑल प्रायव्हेट राईट्स अँड पोझेशन ओव्हर इच पार्सल ऑफ लँड राईट्स and possession acquired by succession, inheritance, partition, purchase, mortgage, gift, lease, and also some public rights, easement and right of government of trust trees. थोडक्यात तुम्ही एखाद्या लँडचे राईट्स समजा गिफ्टद्वारे ती प्रॉपर्टी तुमच्याकडे आली किंवा गिफ्ट लीज किंवा मॉर्गेजकडे ते राईट्स आले, एखादी प्रॉपर्टी माझ्याजवळ आली तर ती प्रॉपर्टी कुणाकडून ट्रान्सफर झाली, तारीख कधी झाली, ती कशा पद्धतीने ती आली, ह्याची नोंद वही असते, त्याला आपण फेरफार नोंद असं म्हणतात. ती फेरफारची नोंद ही तलाठ्याकडे असते. त्या वहीवरती ते सर्व डिटेल्स येतात आणि तिथं ती ही नोंद सर्व केली जाते. त्याला थोडक्यात आपण रेकॉर्ड ऑफ राईट म्हणतात. फर्स्ट सेक्शन 147 extend exemption from provision of this chapter. State government may by notification in the official gazette direct that provision of section 148 to 159 shall not enforce in any specific local area or with the reference to any class of village land and others. थोडक्यात हे जे काही सेक्शन आहे 148 to 159 हे जे सेक्शन आहेत हे सेक्शन्स एखाद्या गावाला किंवा एखाद्या पर्टिक्युलर लँडला अप्लाय होत नाही. तर हे अप्लाय करायचे नाही, ही पॉवर स्टेट गव्हर्नमेंटला आहे. स्टेट गव्हर्नमेंट एक नोटिफिकेशन GR काढतो आणि त्या GR नुसार त्यामध्ये एक्सप्लेन करून सांगतो की हे जे रेकॉर्ड ऑफ राईट्स आहेत सेक्शन 147 to 159 इज नॉट अप्लाय फॉर दिस लँड. हे डायरेक्ट ऑन स्टेट गव्हर्नमेंट आहे, कलेक्टरला असे पॉवर नाहीये, फक्त स्टेट गव्हर्नमेंटला हे पॉवर आहे. रेकॉर्ड ऑफ राईट्स सेक्शन 148. आता रेकॉर्ड ऑफ राईट्स थोडक्यात काय आहे, त्याच्यामध्ये काय असतं त्याचे आपण क्लॉज 1.1 ते बघूया. अ रेकॉर्ड ऑफ राईट्स shall be maintained in every village and such record shall include the following particulars: the name of all persons other than tenants who are holder, occupant, owner and or mortgages of land and assignees of rent and revenue of. थोडक्यात टेनर सोडला कुळ तर बाकीचे सर्व जे काय ओनर असेल प्रॉपर्टी, समजा आपण एखाद्याकडे मॉर्गेज करतो तर त्या मॉर्गेजीचं अशा होल्डरचं अशा प्रकारे सर्वांचं नाव हे रेकॉर्ड ऑफ राईट्सला येतं. फक्त कुळाचं नाव रेकॉर्ड ऑफ राईट्सला कधीच येत नसतं. हा पहिला पॉइंट आहे. सेकंड, नेम ऑफ ऑल पर्सन्स हु आर होल्डिंग ॲज गव्हर्नमेंट लेसी ऑर टेनंट
including tenants within the meaning of relevancy tenancy law. म्हणजे एखादी गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे ती ॲज अ टेनंट किंवा लेसी म्हणून एखाद्या व्यक्तीला दिलेली आहे सांभाळायला, तर अशा व्यक्तीचं नाव हे रेकॉर्ड ऑफ राईट्सला दिलं जातं. Third point is that the nature and extent of respective interests of such persons and the condition and liabilities, if any, attaching thereto. त्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड जर काही कंडिशन किंवा लायबिलिटीज असेल तर ती देखील रेकॉर्ड ऑफ राईट मध्ये त्याची देखील नोंद केली जाते. फोर्थ पॉइंट, द रेंट अँड द रेव्हेन्यू इफ एनी पेएबल बाय rent or revenue if any payable by or to any of such persons. रेंट किंवा रेव्हेन्यू पे केला तर त्याची देखील नोंद ही या फेरफार रेकॉर्ड ऑफ राईट्सला केली जाते. And section 149 deals with the acquisition of the rights to be reported. Any person acquiring any rights and interest in the land by way of succession, survivorship, inheritance, partition, purchase, mortgage, gift, lease, and otherwise shall report orally or writing his acquisition of such right to the talati within 3 months from the date of acquisition, and the said talati shall at once give written acknowledgement of the receipt of the report to the person making it. फॉर एक्झाम्पल धरून झाला एखाद्या प्रॉपर्टी आहे तिचे राईट्स हे मला भेटले, मग ते धरून त्याला गिफ्टने भेटले किंवा मॉर्गेजद्वारे भेटले किंवा सेलद्वारे भेटले किंवा सक्सेशनने माझ्या आई वडिलांकडून एखादी प्रॉपर्टी ही माझ्याकडे आली, तर माझी ड्युटी आहे की मी जाऊन ते रेकॉर्ड ऑफ मला जे भेटलेले आहे याची नोंद मी तिथे जाऊन तलाट्याला देणं गरजेचं आहे. तर त्या तलाट्याला द्यायला किती दिवसांचं टाइम लिमिट दिलेलं आहे, तर 3 महिन्याचं टाइम लिमिट दिलं आहे. आता हे 3 महिने कुठून चालू होतात ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. तर फ्रॉम द डेट ऑफ द ॲक्विजिशन अँड फ्रॉम द डेट ऑफ ॲक्विजिशन, ज्या तारखेला ती प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली आहे. फॉर एक्झाम्पल एखादी जमीन मी सेलद्वारे एखाद्याकडून विकत घेतलेली आहे. जर ती 22 तारखेला मी विकत घेतली 22 फेब्रुवारी, तर 22 फेब्रुवारीला पहिल्यांदा त्या जमिनीमध्ये माझा राईट्स क्रिएट झाला. मी त्या जमिनीचा मालक झालो 22 तारखेला. तर 22 तारखेपासून 3 महिन्यापर्यंत मी त्याची नोंद तलाठीकडे जाऊन करण्यास गरजेचं आहे. हे थोडक्यात आपल्याला हा सेक्शन आपण सांगतो. पुढे हा सेक्शन सांगतो, अ पर्सन एक्वायरिंग राईट with the permission of collector or by virtue of registered document is exempted from reporting his right to the talati. म्हणजे आता आपण समजलं की तलाठ्याकडे 3 महिन्यांच्या आतमध्ये जाऊन नोंद करणं गरजेचं आहे. पण जर ऑलरेडी हे मी रजिस्टर्ड डॉक्युमेंट केलं आणि एखादी जमीन माझ्या नावावर मी घेतली किंवा असं केलं की कलेक्टरद्वारे ही जमीन माझ्या नावावर आली, तर ह्याची नोंद मला करणं गरजेचं नसतं. हे हा पुढचा म्हणतो, अ पर्सन ॲक्वायरिंग राईट विथ द परमिशन ऑफ कलेक्टर और बाय व्हर्च्यू ऑफ रजिस्टर्ड डॉक्युमेंट इज एक्झम्प्टेड फ्रॉम रिपोर्टिंग हिज राईट टू द तलाठी, बट ही हॅज टू प्रोड्यूस सच एव्हिडन्स. जे काही म्हणजे डॉक्युमेंट केले रजिस्टर्ड डॉक्युमेंट, तो एव्हिडन्स झाला की हे राईट्स तुम्हाला ह्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटद्वारे मिळाले आहेत. पण हे राईट्स तुम्हाला जेव्हा मिळाले आहेत, तर जर का कलेक्टरने किंवा कोणत्याही ऑथॉरिटीने तुम्हाला सांगितलं की बाबा ह्याची नोंद तुझ्याकडे नाहीये, पण जे काही तू जे बनवलं आहे म्हणजे डॉक्युमेंट वगैरे हे माझ्याजवळ प्रोड्यूस करा, तर ती ड्युटी आहे की संबंधित माणसाने ते डॉक्युमेंट द्या कॉम्पिटंट अथॉरिटीकडे, तुम्ही ते दिले पाहिजे. थोडक्यात हा आपल्याला सेक्शन 149 सांगतो. सेक्शन 150 डील्स विथ द रजिस्ट्रेशन ऑफ म्युटेशन अँड रजिस्टर ऑफ डिस्प्युटेड केसेस. मी एकदा वाचतो. द म्युटेशन इज कंटिन्युअस प्रोसेस. जे काही फेरफार करायची प्रोसेस आहे
ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. एक जमीन दुसऱ्या जमीनकडे ट्रान्सफर झाली, आज होणार, पुढे भविष्यामध्ये होणार, किंवा त्याच्यावरती तुम्ही काही म्हणजे गहाणखत केलं त्या प्रॉपर्टीचं, तर ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. फेरफार हा आज पडणार जाणार, उद्या पडणार जाणार, तो कधी स्टॉप होत नाही, तो फेरफार पडतच जातो. तर म्युटेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस अँड म्युटेशन ऑफ राईट्स as they take place are to be recorded in the chronicle order. जी काही ऑर्डर ठरलेली आहे एकाकडून एक, 1909 मध्ये एक झाली की त्याच्यानंतर ती 1950 मध्ये झाली ट्रान्सफर, तर त्याच्यानंतर तोच रेकॉर्ड ऑफ राईट्सचा त्याची नोंद येते. त्याच्यानंतर जर 2000 मध्ये झाली, असं कधीच होत नाही बघा रेकॉर्ड ऑफ राईट्सचं की 1909 ला झाले डायरेक्ट 2000 साली झालेली एंट्री येते आणि मग परत 1930 ची एंट्री येते. असे होत नाही मिक्सअप. एक एंट्री नंतर दुसरी एंट्री येणार, त्याच्यानंतरच तुमची दुसरी एंट्री येणार, अशी मिक्सचर कधीच होत नाही. Each change begins give a separate number. प्रत्येक फेरफाराला वेगवेगळा नंबर दिलेला असतो. दोन्ही फेरफाराला एकच नंबर कधीच नसतो. Any change of right in land holding is a mutation under the record of rights. The revenue officer must record who is in actual possession. Section 140 give a procedure to be followed by revenue officer in respect of a mutation entries which are in brief as under. मग सेक्शन 150 सांगतो की प्रोसिजर काय आहे, प्रोसिजर काय फॉलो केली पाहिजे की हे जे रेकॉर्ड करण्यासाठी. रिटर्न एक्नॉलेजमेंट बाय तलाठी. द तलाठी शुड ॲट वन्स गिव्ह अ रिटर्न एक्नॉलेजमेंट ऑफ रिसिप्ट ऑफ ओरल और रिटर्न रिपोर्ट अंडर सेक्शन 149 ऑफ ॲक्विजिशन ऑफ राईट टू पर्सन कन्सर्न. थोडक्यात एखाद्या प्रॉपर्टीमध्ये फॉर एक्झाम्पल सेल करून मला राईट्स भेटलेले आहेत, तर ते मला राईट्स भेटले हे मला तलाठीला सांगणं गरजेचं आहे. तर मला हे राईट्स भेटले हे मी तलाठीला जाऊन सांगतो, तर त्या तलाठीने मला रिटर्न एक्नॉलेजमेंट देणं गरजेचं आहे की अमुक अमुक या व्यक्तीने अमुक अमुक तारखेला मला असं असं दिलेलं आहे, ह्याची तुम्ही थोडक्यात रिसिप्ट देणं गरजेचं आहे असं समजा. ही शुड immediately enter in the register or mutation every report received by him. मग त्या तलाठीची ड्युटी असते की कोणतीही व्यक्ती कुणीही काहीही दिलं रिपोर्ट नोंदवण्यासाठी की बाबा ही जमीन माझ्याकडून सेलद्वारे आलेली आहे, तर ती तुम्ही त्यामध्ये नोंद करा. तर त्या तलाठ्याची ड्युटी असते की ती त्याने रेकॉर्ड ऑफ राईट्सला त्याची नोंद करणं गरजेचं आहे. ही त्या तलाठ्याची बाइंडिंग ड्युटी आहे त्याची. After making an entry, he should post up a complete copy of entry in a conspiracy place in a चावडी. गावाच्या ठिकाणी एखादी कॉन्स्पिरेसी पार्ट असतो. थोडक्यात अशी गोष्ट की जिथं लोकांचं लक्ष जातं. गावाच्या ठिकाणी एखादा बोर्ड असतो, तर अशी काही एंट्री झाली तर त्या बोर्डावर जाऊन तलाठ्याने ती जी एंट्री आहे किंवा काही याची माहिती गावकऱ्यांना द्यायची. तिथं जाऊन ते चिटकवायचं वगैरे. तर ते का चिटकवायचं, कुणाला काही ऑब्जेक्शन असलं तर त्याने त्याची नोंद करावी, यासाठी ती कॉन्स्पिरेसी पार्टसाठी ते चिटकवण्यात येतं. ओके, आता ती कॉपी आपण तिथं चिटकवली. त्यानंतर काय झालं, इफ एनी ऑब्जेक्शन टू दिस इज राईज ओरली और इन रायटिंग ही शुड रेकॉर्ड द पर्टिक्युलर इन द रजिस्टर ऑफ डिस्प्युटेड केसेस. अ रिटन एक्नॉलेजमेंट टू द पर्सन हू मेक्स ऑब्जेक्शन शुड बी गिवन. आता ती जी नोटीस आहे ती त्यांनी तिथे चिटकवली. ओके, आता त्याच्यावरती समजा माझं ऑब्जेक्शन आहे की हे चुकीचं आहे बाबा, तर मी तलाठ्याला जाऊन ते सांगणं गरजेचं आहे माझं ऑब्जेक्शन आहे आणि तलाठ्याने मला रिटर्न एक्नॉलेजमेंट देणं गरजेचं आहे की या व्यक्तीचं डिस्प्यूट आहे, असं पावती थोडक्यात आपण म्हणू शकतो की रिसिप्ट देणं गरजेचं आहे त्या व्यक्तीला ज्याने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे अशा व्यक्तीने. पण लक्षात ठेवा,
Before certifying, he should mark in pencil the mutation number. सुरुवातीला म्युटेशन नंबर हा पेन्सिलने लिहिला जातो, डायरेक्ट मेन ह्याने लिहित नाही. आणि जर तो पेन्सिलने लिहिल्यानंतर कोणाचं ऑब्जेक्शन वगैरे आलं तर ती केस सॉल्व्ह होते किंवा त्याचं डिस्प्यूट सॉल्व्ह होतं आणि त्यानंतर त्यांना ओरिजिनल म्युटेशन नंबर दिला जातो. तर पेन्सिलने मार्क करणं ही देखील तलाठ्याची एक आपण ड्युटी म्हणू शकतो. व्हेन कॉम्पिटंट अथॉरिटी कॅन्सल एनी एंट्री, समजा त्या एंट्रीच्या रिलेटेड कोणी ऑब्जेक्शन घेतलं आणि तो कोर्टामध्ये गेला आणि कोर्टामध्ये ज्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलं आहे ती व्यक्तीच्या बाजूने निकाल लागला, अशा वेळेला कोर्ट ही झाली कॉम्पिटंट अथॉरिटी. तर कोर्टाने दिलेलं डिसिजन हे तलाठ्यावरती बाइंडिंग असतं. उद्या कोर्ट बोलला नाही, हे कोर्ट बोललं की हे चुकीचं आहे, तुम्ही ही एंट्री कॅन्सल करा, तर तलाठ्याने ती ड्युटी कॅन्सल केलीच पाहिजे. ती जी हे आहे रेकॉर्डला आलंय ते कॅन्सल करणं तलाठ्याचं काम नाही. ही शुड करेक्ट द relevant village from and their abstract in accordance with the certified entry. Circle inspector should check and intimate on all correction made on land records maintained in the village. Okay. On खाते पुस्तिका all detail of the record of rights should be writing. खाते पुस्तिका तुम्हाला माहित असेलच, तर खाते पुस्तिकेमध्ये सर्व ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या रिटन स्वरूपामध्ये असतात. द रेकॉर्ड ऑफ राईट्स शुड बी ब्रॉट अप टू डेट बाय तलाठी. रेकॉर्ड ऑफ राईट्स हे चांगल्या प्रकारे ठेवायची संपूर्ण जबाबदारी ही गावच्या तलाठ्यावर असते. तलाठ्यानेच हे काम करणं गरजेचं आहे. Any person whose right, interest or liability are required to be or have been entered in any record or register under this chapter shall be bound on the requisition of any revenue officer talati engaged in a compiling or revising the record or register to furnish or produce from his inspection within 1 month from the date of requisition all such information or document needed for the correct completion or revision thereof as may be within his knowledge or in his possession or power. थोडक्यात एखाद्याने आता ऑब्जेक्शन घेतलंय तर अशा वेळेला ज्या ज्या नावावरती प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली, फॉर एक्झाम्पल जर त्याला सेल डीडने एखादं डॉक्युमेंट मला भेटलं आणि एक्स या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलं की हे डॉक्युमेंट चुकीचं आहे म्हणून, तर माझी ड्युटी आहे की उद्या मला तलाठी किंवा जो अप्पर अधिकारी असेल सर्कल ऑफिसर यांनी जर का सांगितलं की तुम्ही तुमच्याकडचं डॉक्युमेंट आहे ते तुम्ही आम्हाला दाखवण्यासाठी आमच्यासमोर प्रोड्यूस करण्यात यावं, तर अशा वेळेला माझी ड्युटी आहे, मी बांधील आहे की माझं जे काही डॉक्युमेंट आहे ते मी कॉम्पिटंट अथॉरिटी जे काही सर्कल वगैरे आहे त्यांच्याकडे ते मी देणार. आता त्याच्या पुढचा एक पॉईंट येतो बघा, त्याची जी कॉपी आहे ते जी मी दिलेलं आहे त्याची एक कॉपी सदर ऑफिसर म्हणजे ज्याच्याकडे मी ते दिलेले आहे कॉम्पिटंट अथॉरिटी, फॉर एक्झाम्पल जर त्याला सर्कलकडे दिले तर सर्कल त्याची एक कॉपी त्यांच्याकडे घेऊन ठेवणार फॉर डिस्प्यूट डिसाईड करण्यासाठी आणि त्यानंतर मग डिस्प्यूट डिसाईड करण्यासाठी ते केलं जातं. एक कॉपी ते घेणार आणि ओरिजिनल जी मी त्यांना दिलेली आहे ते परत ते मला देणार. एव्हरी होल्डर ऑफ ॲग्रिकल्चर लँड इन्क्लुडिंग अ टेनंट इफ ही इज अ प्रायमरी लायबल टू पे लँड रेव्हेन्यू देअर ऑफ. एखादं ऑब्जेक्शन वगैरे घेतलं कोणी तर तलाठी आपल्याला ज्याच्याकडे ते डॉक्युमेंट आहे त्याला म्हणतो की तू हे डॉक्युमेंट माझ्यासमोर प्रोड्यूस कर, तर त्या माणसाची ड्युटी आहे की ते डॉक्युमेंट त्याने सदर कॉम्पिटंट अथॉरिटी समोर प्रोड्यूस करायचं आणि ते प्रोड्यूस केलेले जे डॉक्युमेंट आहे त्याची एक कॉपी हा तलाठी स्वतःकडे काढून ठेवतो, कारण की ते डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी आणि ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट आहे ते त्या सदर व्यक्तीच्या ताब्यात तो देऊन टाकतो. नेक्स्ट पॉइंट, एव्हरी होल्डर ऑफ ॲग्रिकल्चरल लँड
including tenant, if he is primarily liable to pay land revenue on making or application in that behalf in writing, may be supplied by the talati with a booklet containing a copy of record of rights pertaining to such land. म्हणजे टेनंट देखील त्या प्रॉपर्टी लँडचा टॅक्स भरत असेल तर त्याला देखील ही प्रोसिजर लागू होईल. द बुकलेट shall also contain information regarding the payment of land revenue in respect of land and other government dues by holder or as the case may be the tenant, and also information as respect of cultivation of his land and the area of crops shown in it as shown in the village account and such other matters as may be prescribed. Every such booklet shall be prepared, issued or maintained in accordance with the rules made by state government in that behalf. Such rule may be provided for fees to be charged for the preparing, issuing and maintaining the booklet. The fees of charge may subject to the order of state government if any be retained by revenue officer preparing, issuing or maintaining the booklet. म्हणजे काही फीज वगैरे ठरवण्यात आलेली आहे, ती फीज संबंधित व्यक्तीने जमा करणं गरजेचं आहे. एव्हरी इन्फॉर्मेशन इन सो फार ॲज इट रिलेटेड टू द रेकॉर्ड ऑफ राईट्स कंटेनिंग इन बुकलेट prepare, issue or maintain or demand to have been prepared, issue or maintain in accordance with the provision of this code. Rules made thereunder shall be presumed to be true until contrary is proved, until the information is duly modified under this code. थोडक्यात ह्या रेकॉर्ड ऑफ राईट्स मध्ये जे काही केलेलं आहे एंट्रीज वगैरे त्या खऱ्या आहेत असं समजायचे. कधीपर्यंत, जोपर्यंत कोणी त्या एंट्रीवरती ऑब्जेक्शन घेत नाही आणि ती जी एंट्री आहे त्या ऑब्जेक्शनद्वारे डिस्प्रूव्ह होते की हो हा व्यक्तीमध्ये ते खरं आहे, त्या वेळेला ती संबंधित एंट्री कॅन्सल करून नवीन एंट्री देण्यात येते. तोपर्यंत जी ती एंट्री आहे गव्हर्नमेंट ऑफिसरने जी काही एंट्री घातली आहे ती खरी आहे असं आपण मानायचं. त्यानंतर फाईन फॉर निग्लेक्ट टू अफोर्ड इन्फॉर्मेशन. आता सदरची इन्फॉर्मेशन फाईन तर संबंधित अशी जी इन्फॉर्मेशन आहे ती जर का एखाद्या संबंधित व्यक्तीने दिली नाही, टाळाटाळ केली तर त्याला 5 रुपयापर्यंतचा दंड लागतो किंवा कलेक्टर जे काही चार्ज किंवा फाईन करेल ते त्याला भरावे लागतात. त्यानंतर intimate of transfer by registered officer. When any document to create, assign or exchange any title to or any charge on use and land used for agricultural purpose, officer registered the document shall send intimate to the talati of village in which the land is situated and to tahsildar of taluka in such form at such time as may be prescribed by rule under the code. इंटिमेट देणं गरजेचं आहे, सूचना देणं गरजेचं आहे तलाठी आणि तहसीलला. त्याच्यानंतर एखादं करेक्शन वगैरे क्लेरिकल मिस्टेक झाली, समजा फेरफार नोंदवताना एखादी मिस्टेक झाली तर कलेक्टरला पॉवर आहे ती मिस्टेक सुधारण्याची. जसं की कलेक्टर मे ॲट एनी टाइम करेक्ट पर कॉजेस टू बी करेक्टेड एनी क्लेरिकल मिस्टेक पाहिजे पण and any error which the parties intended to admit to have been made in record of rights or registers maintained under this chapter or which a revenue officer may notice during the course of inspection, provided that when any error is noticed by revenue officer during the course of his inspection, on such error shall be corrected unless a notice has been given to the parties and objections. If
any have been disposed of finally in accordance with the procedure related the dispute entries. Okay, त्यानंतर presumption of correctness of entries in the record of rights and the register of mutation entries. म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्स मध्ये ज्या काही एंट्रीज आहेत त्या तुम्ही प्रिझ्युम करायचे की हे खरंच आहे अनलेस अँड अंटिल इट इज डिस्प्रूव्ड बाय कॉम्पिटंट अथॉरिटीज. आणि एक नो सूट फाईल म्हणजे आता समजा एखाद्या तलाठ्याने अमुक ही एंट्री टाकली पण ही चुकीची आहे असं कॉम्पिटंट कोर्टने सांगितलं की सदरची एंट्री आहे ती चूक आहे म्हणजे चुकीची टाकली तर म्हणून तलाठ्याला पनिशमेंट होत नाही कारण तलाठी हा डॉक्युमेंट बघूनच टाकतो. सेक्शन 158 नुसार त्याला एक्झम्पशन दिले. कसं आहे बघा ते नो सूट शाल लाय अगेन्स्ट द स्टेट गव्हर्नमेंट और एनी ऑफिसर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट जसं की तलाठी वगैरे इन द रिस्पेक्ट ऑफ क्लेम टू have entry made in any record or register that is maintained under this chapter or to have any entry omitted or amended. म्हणजे तेच की तलाठ्यावरती तुम्ही सूट टाकू शकत नाही कारण ती एंट्री समजा कोर्टाने जर सांगितलं किंवा ही एंट्री चुकीची आहे तू ही एंट्री कॅन्सल कर आणि नवीन एंट्री टाक तर चुकीची एंट्री टाकण्यात आली आहे म्हणून तलाठ्याला पनिशमेंट करायचं नाही असं थोडक्यात सांगतोय. त्याच्यानंतर रेकॉर्ड ऑफ राइट्स ॲट कमेन्समेंट अंटिल द रेकॉर्ड ऑफ राइट्स ऑफ एनी एरिया इन द स्टेट इज प्रिपेअर इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ चॅप्टर द एक्झिस्टिंग रेकॉर्ड ऑफ राइट्स इन फोर्स इन दॅट area under any law for time being in force including the record of rights prepared under section 115 of Madhya Pradesh Land Revenue Code 1954 shall be deemed to be record of rights prepared under this chapter. म्हणजे हा जो टॉपिक आला तो ह्या ऍक्ट नुसार आला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. तर त्यापूर्वी रेकॉर्ड ऑफ राइट्स मध्य प्रदेश चा जो ऍक्ट होता मध्य प्रदेश लँड रेव्हेन्यू कोड 1955 च्या अंडर जे काही म्हणजे रेकॉर्ड ऑफ राइट्स नोंद केले जात असत तेच कंटिन्यू ह्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या द्वारे केले जाते असं कन्सिडर करायचं. आता एक कन्क्लुजनचा छोटा पार्ट आपण बघून घेऊया. थोडक्यात तुमचं आन्सर पूर्ण कव्हर झालं की तुमचं कन्क्लुजन खाली येणं गरजेचं असतं. वरती इंट्रोडक्शन द्यायचं आणि खाली कन्क्लुजन. थोडक्यात काय तुम्हाला सांगायचं आहे ते द गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू एक्झम्प्ट एनी लँड फ्रॉम प्रोव्हिजन ऑफ दिस चॅप्टर. फॉर एक्झाम्पल गावठाण village in a reserved forest area. The record of right is not defined in the code. The mutation entry by itself does not establish any title to the immovable property. The person who raises dispute about incorrectness of an entry in the record of rights has to prove its allegation. म्हणजे जो व्यक्ती म्हणतोय की ही जी हे जे आहे रेकॉर्ड ऑफ राइट्स ही जी एंट्री आहे ती चुकीची आहे तर त्या व्यक्तीवर बर्डन ऑफ प्रूफ असतं की त्याने प्रूफ करावं लागतं की ही एंट्री कशा प्रकारे चुकीची आहे. हे आपल्याला हे जातं बर्डन ऑफ प्रूफ हे त्या व्यक्तीवर आहे की ही जी एंट्री आहे अमुक ती चुकीची कशी आहे. तर एंट्रीज in the record of rights, registration of mutation are evidence of fact recorded therein under section 35 of Indian Evidence Act. Though it is not a conclusive evidence. आता हे जे रेकॉर्ड ऑफ राइट्स आहे ह्याला एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरला जातो अंडर सेक्शन 35 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट.
एव्हिडन्स ऍक्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो, तीनच गोष्टी असतात एव्हिडन्स मध्ये. मे प्रिझ्युम असतं, शाल प्रिझ्युम असतं आणि कन्क्लुसिव्ह प्रूफ असतं. कन्क्लुसिव्ह प्रूफ थोडक्यात काय असतं की हे कधी बदलता येत नाही, हे सत्यच आहे, कोणी ह्याला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि इव्हन कोर्ट देखील ह्याला कन्क्लुसिव्ह प्रूफ म्हणजे अंतिम पुरावा हे बदलूच शकत नाही. आणि शाल आणि मे मध्ये कोर्टाला पॉवर असते, कोर्ट कॅन सुओ मोटो ते चेंज करू शकतो. आणि शाल मध्ये हे असतं की इट इज द बर्डन ऑफ प्रूफ ऑन द पर्सन हु हॅज सेड दॅट की दिस इज नॉट दिस इज रॉंग, तर ते त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ असतं. पण कन्क्लुसिव्ह प्रूफ जे असतं ते इररिपिटेबल असतं, ते म्हणजे त्रिकालबाधित सत्य असतं थोडक्यात असं आपण म्हणूया. तर ह्या ज्या काही रेकॉर्ड ऑफ राईट्स आहेत ह्या चेंज होऊ शकतात, त्याच्यामुळे हे कन्क्लुसिव्ह प्रूफ म्हणून व्हॅल्यू करत नाही गव्हर्नमेंट, ते प्रिझ्युम करतं. शाल प्रिझ्युम असू शकतं किंवा मे प्रिझ्युम असू शकतं, पण कन्क्लुसिव्ह प्रूफ 100% नसतं ते. ठीक आहे.